मला वाटलं होतं हा फक्त साधा रात्रीचा ड्राईव्ह असेल, पण त्या रात्री त्याने माझ्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल सरप्राईज प्लॅन केलं होतं. 4 मे माझा बर्थडे, पण सेलिब्रेशन सुरू झालं 3 मेच्या रात्रीपासूनच. आम्ही ना मस्तपैकी, अजिबात मला ना कल्पना नव्हती आणि मी मस्तपैकी ना गाडीवर बसले आणि हा कुठे घेऊन चालला आहे मला अजिबातच माहीत नव्हतं. आणि मी तर लय एकदम बोर मूडमध्ये होते. कारण ना मला अजिबात असं बाहेर फिरायला वगैरे आवडत नाही आणि मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे. पण जसं जसं जवळ येत होतं ना सीन, जसं जसं मॅप पुढे जात होता, रोड संपत होता, तसं ना माझी एक्साइटमेंट वाढत होती. कारण मी मॅपमध्ये बघितलेलं पवना कॅम्पेन. पण पवना कॅम्पिंग म्हटलं, पण ते रिव्हील झालं खूप लवकरच आणि मला समोर दिसला तो लाईटिंगने सजवलेला एकदम असा व्ह्यू, एकदम असा त्या पवना लेकच्या शेजारचा एकदम टेंट वगैरे दिसले आणि मी खूप खुश झाले. हा व्ह्यू बघा, म्हणजे ते कॉटेज पण बुक करू शकत होता, एखादं हॉटेल बुक करू शकत होता, पण त्याने हे टेंटच निवडलं आणि मी एवढी खुश झाले की काहीतरी नवीन आहे माझ्यासाठी. आणि हे लाइटिंग वगैरे बघून, पुढे ते टेंट वगैरे बघून मी नुसती लहान बाळासारखी उड्या मारत होते. मला वाटत होतं की, आणि मी खरंच कधीच आले नव्हते इकडे आणि मी बघितलं पण नव्हतं आणि त्याचे पण हे फर्स्ट टाईमच असेल. पण त्याने खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतं. टेंट बघून, समोरचं ते पाणी बघून, उन्हाळा आहे पण त्याने एकदम कडेची एकदम ती टेंट बुक केली होती. कारण मला मस्त हवा लागावी आणि पाणी कमी होतं, पण तरी पण खूप गार हवा येत होती कारण पाण्याच्या शेजारीच होतं ना. मला एवढी एक्साइटमेंट वाटत होती. ते टेंट वगैरे ओपन करत होते. तो मुलगा पण हसतोय बघा. मी उड्याच मारत होते. काय आहे, काय आहे? घर-घर खेळलेलं आठवलं मला परत माझ्या भावाच्या मुलींसोबत आणि मी खूप एक्साइटेड होते आणि कधी त्याच्यामध्ये बसते असं मला वाटत होतं. मग एकदम अशी फुगिरीने, एकदम रुबाबाने ते ओपन करून हे करून दाखवत होतं. जसं काय हे सगळं त्यांचंच आहे. असो, हा याचा भाग झाला जोकचा. पण ना मी म्हटलं पटकन सगळं ते ओपन करा, मला बसायचं आहे, मला बसायचं आहे. पटकन मी इकडे-तिकडे कॅमेरा फिरवला, त्यांच्याकडे दिला आणि माझी सँडल काढून मी आधी त्या टेंटच्या आतमध्ये उड्या मारत घुसले आणि मी बसल्या-बसल्या पडले खरी. पण ना खरं सरप्राईज ना अजून बाकी आहे. तर हा व्लॉग संपतो इथेच. तर पार्ट 2मध्ये ना मी काय-काय मज्जा केली, पाण्यामध्ये कसा एन्जॉय केला आणि आणखीन काय पुढे सरप्राईज होतं, हे पार्ट 2 नक्की बघा.